ऑल इंडिया लेव्हलची रजिस्ट्रेशन प्रक्रिया मेडिकल कोर्सेसची स्टार्ट झालेली आहे. ती कोणी करायचं आहे, ज्यांना गव्हर्नमेंट एम-बी-बी-एस, बी-डी-एस कॉलेज ऑल इंडियातील 15% जागेसाठी जायचं आहे त्यांनी. तसेच डीम्ड कॉलेज ऑल इंडियातले पूर्ण भारतातील डीम्ड कॉलेज, एम्स कॉलेज भारतातील, जिपमर कॉलेज जे 2 आहेत ते तामिळनाडू राज्यात. त्याचबरोबर ई-एस-आय-सी कॉलेज भारतामधील ज्यांनी इन्शुरन्स पॉलिसी काढलेली आहे एस-आय-सी अशा कॅन्डिडेटनी. त्याचबरोबर ज्यांना ए-एफ-एम-सी आर्म फोर्स मेडिकल कॉलेजला पुण्याच्या जायचं आहे, अशांनी फक्त रजिस्ट्रेशन पुरतं या राउंड प्रक्रियेतून करता येत असते. फर्स्टलाच आहे ते रजिस्ट्रेशन. आणि बी-एस-सी नर्सिंगचे कॉलेज ऑल इंडियातले 8 कॉलेज आहेत. त्याचबरोबर बी-एच-यू बनारस हिंदू युनिव्हर्सिटी आणि एएमयू अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी याचे पण रजिस्ट्रेशन याच्या अंतर्गत करू शकता. हे रजिस्ट्रेशन फर्स्ट राउंडचं, कारण प्रत्येक राउंडला शेड्यूल पण बदलतं. प्रत्येक राउंडला भविष्यात वेगवेगळे शेड्यूल येतील आणि याच्या डेट्स पण बदलतील. त्यामुळे फर्स्ट राउंडचं सध्या आहे ते पाहून घ्यायचं आहे. त्याचे रजिस्ट्रेशन 5 ते 12 ऑगस्टच्या दरम्यान फर्स्ट राउंडचं रजिस्ट्रेशन करायचं आहे आपल्याला आणि याचं पेमेंट 6 वाजेपर्यंत 12 ऑगस्टच्या करू शकता आपण आणि 3 वाजेपर्यंत रजिस्ट्रेशन आहे. आणि रजिस्ट्रेशनची फी जी आहे ती गव्हर्नमेंट आणि एम्स कॉलेजला राहणार आहे. कॅटेगरीला ₹500 5,000 डिपॉझिट आणि ओपन ई-डब्ल्यू-एसला 1,000 रजिस्ट्रेशन फी, 10,000 डिपॉझिट. तसेच डीम्ड कॉलेजला आपल्याला ज्यांना जायचं आहे त्यांनी 5,000 रजिस्ट्रेशन, 2,00,000 डिपॉझिट राहणार आहे. फर्स्ट राउंडला केल्यानंतर प्रत्येक राउंडला रजिस्ट्रेशनची गरज नाही. पण ज्यांनी केलेले नसेल त्यांनी प्रत्येक राउंडला पण रजिस्ट्रेशन करू शकतात. म्हणजे सेकंडला करू शकतात. फर्स्टला ज्यांनी केले नसेल, सेकंडला केलं नाही त्यांनी थर्डला करू शकता. तसंच याची चॉईस फिलिंग सोबतच स्टार्ट होत असते. तर 6 ऑगस्ट ते 13 ऑगस्टच्या दरम्यान आपल्याला चॉईस फिलिंग आहे फर्स्ट राउंड करता ऑल इंडियाची आणि त्याचा रिझल्ट 17 ऑगस्टला येणार आहे. आणि याची जॉइनिंग यावेळेस ज्यांनी फ्रीज म्हणजे यावेळेस ॲडमिशन प्रक्रिया थोडी चेंज झालेली आहे जॉइनिंगची. ते आपण सांगू ते 18 ते 22च्या दरम्यान ज्यांनी फ्रीज केले असेल त्यांनी फिजिकली जॉइनिंग करायचं आहे. पण ज्यांनी समजा ऑनलाईनमध्ये फ्रीजच्या जागी तुम्ही यावेळेस जर प्लॉट निवडला, तर तुम्हाला पुढच्या राउंडला ऑनलाईनच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून जाता येते. फर्स्ट राउंड नंतर फ्रीज केलं तर त्या इन्स्टिट्यूटला फिजिकलला जॉइनिंगला जायचंय आणि जर प्लॉट केला, तर तुम्हाला ऑनलाईन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून पुढील राउंडला जाता येतं. तसंच राउंड 2ला परत कॉलेज अलॉट झाले आणि तुम्ही फ्रेश अलॉटमेंट झाल्यानंतर कॅन्डिडेटला परत जर फर्स्ट राउंडचं सेकंड राउंडला हे अलॉट झालं एखादं दुसरं कॉलेज, तर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रत्येक राउंडला करायची गरज पडणार नाहीये. पण फ्रेश सेकंड राउंडला अलॉट झालं तुम्हाला, तर परत तुम्हाला ऑनलाईन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करावं लागणार आहे. आणि तुमचं नंतर सेकंड नंतर पण तुम्हाला अपग्रेडेशन हवे असेल, समजा जोपर्यंत तुम्ही फ्रीज करणार नाहीत तोपर्यंत फिजिकल जायची गरज नाहीये फर्स्ट आणि सेकंडला. पण सेकंड नंतर ॲक्चुअल फ्रीज असल्यासारखंच आहे थर्ड राउंडला. थर्ड राउंडला नो अपग्रेडेशन आहे. म्हणजे त्यामुळे तुम्हाला जर फर्स्ट, सेकंडला मिळालेलेच कॉलेज थर्ड राहिलं असेल तर फिजिकली जॉइनिंगला थर्डला जावंच लागेल. जरी ऑनलाईन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं असेल तरी. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही थर्ड राउंडला पहिल्यांदा जरी अलॉट झाला असेल तुम्हाला अलॉटमेंट कॉलेज, तरी आपल्याला फिजिकली जॉइनिंगला जावं लागणार आहे. थर्ड राउंड नंतर प्रत्येक राउंडला आपल्याला मात्र पहिलीच प्रक्रिया आहे, फिजिकली जॉइनिंग करावं लागणार आहे कॉलेज अलॉट झाल्यानंतर. ही प्रक्रियेतील बदल आहे या वर्षीचा, की तुम्हाला फर्स्ट, सेकंडला मात्र डॉक्युमेंट घेऊन कॉलेजला अलॉटमेंट झालेल्या जायची गरज नाहीये. ही ऑल इंडिया लेव्हलला पण आणि स्टेट लेव्हलला पण ही प्रक्रिया राबवली जाणार आहे. सध्या ज्यांना ऑल इंडियाला, एम्सला ऑल इंडियाचे गव्हर्नमेंट म्हणजे पूर्ण भारतातील गव्हर्नमेंटच्या 15% जागेसाठी, डीम्ड कॉलेजसाठी, ई-एस-आय-सी कॉलेज पॉलिसी धारकांना ई-एस-आयसाठी आणि ए-एफ-एम-सी कॉलेजला जायचं त्यांनी रजिस्ट्रेशनसाठी, जिपमरसाठी, ए-एम-यू, बी-एच-यू
याकरता आपल्याला या प्रक्रियेत जायचं असेल, यांनी ही रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे आणि ही प्रक्रिया राबवली जाणार आहे. धन्यवाद.